लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं, त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला। आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केला जातो। मला एवढंच माहिती पाहिजे ते जे बोलले ती 12 सेकंदाची जी क्लिप आहे ते बोलले की नाही बोलले, बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही आहेत। मागून कोणीतरी आवाज काढलाय सांगायला पाहिजे, कारण जे काही बोलले ते आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे। आणि ही चीड हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही, फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही, हा राग या महाराष्ट्राच्या या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे। मी आज सरळ सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे, जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे, असं नितीश कुमारजींना वाटत नाही का? असं चंद्रबाबूजींना वाटत नाही का? असं रामदास आठवलेजींना वाटत नाही का? असं या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी, देशप्रेमी आमदार आहेत त्यांना वाटत नाही का? जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे। आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे, संविधानाबद्दल असेल, आपल्या न्याय हक्काबद्दल असेल, या देशाबद्दल असेल, ते जे गृहमंत्र्यांच्या भाषणातून बाहेर आलं, भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे। पहिले होऊन जाऊ दे। विश्वमानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये ज्या पद्धतीनं या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला, भारतीय जनता पक्षाने केला। खरं तर या देशातील करोडो लोकांचा देवच बाबासाहेब आंबेडकर आहे, ज्यांच्या अधिकाराला कधी अधिकार क्षेत्र माहित नव्हतं, ज्यांना माणुसकी माहित नव्हती, ज्यांना मानवता माहिती नव्हती, त्या माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। कोणी देवळातला देव शोधलाय, पण बाबासाहेबांनी मात्र माणसातला देव शोधलाय। हे महान असे महामानव, या महामानवाचा अपमान ज्यांनी असंख्य करोडो लाखो लोकांना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता ज्यांना प्रकाश देण्याचं काम केलं, ज्यांच्या घरात अंधार होता त्यांना उजेड देण्याचं काम केलं, अशा महामानवाचा अपमान कधी सहन करू शकणार नाही, कोणी सहन करू शकणार नाही। म्हणून आज आम्ही निषेध करून जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणावं की आम्ही मागून कोणी बोलले, पुढून कोणी बोलले, परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दीन, दलित, ओबीसी, बहुजन असंख्य करोडो लोकांचा अपमान आहे। तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही, म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केलाय आणि निषेध करतो आहोत।